देवघरासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोर रोज रोज कोणत्या रांगोळ्या काढाव्यात असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर नक्कीच ह्या रांगोळ्या तुमच्यासाठी खास आहे. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, अगदी नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सोप्या आणि सुंदर रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, एक साचा ठेवून घ्यायचा आहे. जो आपला रांगोळी काढायचा साचा असतो ना, ते स्वस्तिकचा एक साचा मी ठेवून घेतलेला आहे. आता आपण त्याचा तोच चौकोन आपण कंप्लीट करणार आहोत आणि त्याच्या बाजूच्या ज्या रेषा आहेत त्या पुढे वाढवायच्या आहेत. बघा, मी चारही बाजूच्या रेषा पुढे वाढवून घेतलेल्या आहेत. सर्व रेषा पुढे वाढवायच्या आहेत. चारही कोपऱ्यातल्या रेषा पुढे वाढवून घेतलेल्या आहेत. आता आपण जे स्वस्तिक ठेवायचा साचा ठेवलेला आहे तो हळूवारपणे काढून घ्यायचा आहे. थोडासा आकार इकडे तिकडे झाला तर काडीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, मी आकार व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता ह्या ज्या रेषा पुढे वाढवलेल्या आहेत आपण, बघा, ज्या रेषा पुढे वाढवलेल्या आहेत ते आपण पुन्हा त्या रेषा जोडून घेणार आहोत. आतल्या बाजूला जोडून घेणार आहोत. बघा, सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत. आतल्या बाजूला सर्व रेषा जोडून घ्यायच्या आहेत. तर ते बघा, मी या सर्वच रेषा आतल्या बाजूला जोडून घेतलेल्या आहेत. ते एक गुणिलेच्या चिन्हाप्रमाणे एक चिन्ह तयार करून घ्यायचं आहे किंवा सर्व ज्या रेषा आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. आतल्या बाजूला सर्व रेषा जोडून घेतलेल्या आहेत. आता ह्या जे आपण मध्ये एक एक आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, मी आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्यावरती आपण डॉट देऊन घेणार आहोत. लाल आणि हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. तर एक अधिकचं चिन्ह आपण तिथे तयार केलेलं आहे आणि त्यावरती डॉट देऊन घेतलेले आहेत. मध्ये मध्ये पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता जे बाजूची जी रिकामी जागा राहिलेली आहे बघा, तिथे आपण छोटी छोटी 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत. मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. आतल्या बाजूला ते ओढून घ्यायचे आहेत. सर्व डॉट आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत आणि जो मधला डॉट आहे तो बाहेरच्या बाजूला ओढायचा आहे. तिथे एक जांभळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. बघा, फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार झालेली आहे. मध्ये मध्ये आपण ज्या फुलं काढलेली त्यामध्ये रेषा मारून रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती ही पोपटी रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे आणि फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. थोडंसं इकडे तिकडे आकार झाले तरी काहीही हरकत नाही. फायनल रांगोळी अगदी सुंदर दिसत असते. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. बघा, एक अधिकचं चिन्ह काढून घेतलेलं आहे. अधिकचं चिन्ह काढायचं आहे आणि मध्ये आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता, 3-3 मी डॉट दिलेले आहेत. आता 2 समोरासमोर मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. मी त्यामध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. जी मध्ये आपलं जे मधला भाग आहे तिथे पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता दोन्ही बाजूला आपण गोलाकार काढून घेणार आहोत. दोन्ही बाजूला गोलाकार काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. बघा, मी वरती छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत. दोन्ही बाजूला डॉट द्यायचे आहेत. 3-3 डॉट देऊन छोटी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत. बघा, बोटाच्या मदतीने थोडासा चपटा आकार द्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत. एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. तर मध्ये निळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता ज्या आपण अधिकचं चिन्ह काढलेल्या ज्या रेषा आहेत त्या रेषांवरतीही आपण डॉट देऊन घेणार आहोत. बघा, आणि ती डॉट देऊन त्याचे एक पानांचा आकार तयार करून घेणार आहोत. सफेद रंगानेच मी डॉट दिलेले आहेत. एक मोरपिसाचा लूक आपण तिकडे देणार आहोत. तुम्ही बघू शकता, मी झाकणाच्या मदतीने थोडासा आकार प्रेस करून घेतलेला आहे आणि काडीच्या मदतीने एक पानाचा आकार देऊन घेतलेला आहे. एक मोरपिसाचा लूक आपण इथे देणार आहोत. मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट देऊन वरती जांभळ्या रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. बघा, वरती मी जांभळ्या रंगाचा डॉट देऊन घेतलेला आहे. मध्ये थोडासा पिवळा रंग टाकून घ्यायचा आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी, अगदी पटकन होणारी आहे. रोजची काढण्यासाठी रोज देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर जास्त काही करायचं नाही. अधिकचं चिन्ह काढून पटकन ही रांगोळी काढून घ्यायची आहे. तुम्ही फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा रांगोळी सोपीच आहे. बघा, इथे मी मोरपीस काढून घेतलेले आहेत. 3 मोरपीस काढलेले आहेत. बघू शकता तुम्ही. थोडंसं चमच्याच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे
आणि एक मोरपिसाचा आकार आपण इथे काढून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये फुलं काढायची आहेत. बघा मी इथे 4 मोरपीस काढलेले आहेत. एक मोरपिसांचा गुच्छ असतो ना त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. तर काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत. काडीच्या मदतीने बाहेरच्या बाजूला ओढायचे आहेत. बघा तुम्ही बघू शकता सर्व जे आपण रंग आहे तो बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि ज्या खाली काड्या आपण काढलेल्या आहेत त्यालासुद्धा आपण आकार देऊन घेणार आहोत. बाहेरच्या बाजूला ओढून घेणार आहोत काडीच्या मदतीने. सोपी आहे बघा ही रांगोळी. तुळशीसमोर तुम्ही ही रांगोळी मोरपिसांची जशी कृष्णाला प्रिय असतात मोरपीस, तर ही रांगोळी अगदी शुभ असते. बघा तुम्ही तुळशीसमोर नक्की ही रांगोळी उद्या काढून बघा. तर मध्ये आपण ऑरेंज रंगाचा डॉट देऊन त्यावरती निळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. चमच्याच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये थोडासा पिवळा रंग टाकलेला आहे तुम्ही बघू शकता. वरती निळ्या रंगाचा एक डॉट देऊन घ्यायचा आहे. तर मध्ये मध्ये आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. डॉट देऊनच करायचे आहेत, काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे. बघा मी या 3 डॉट दिलेले आहेत त्यावरती आपण थोडासा जांभळा रंग टाकणार आहोत. वरती बघा मी जांभळा रंग टाकून घेतलेला आहे. तर काडीच्या मदतीने आपण फुलांना आकार देऊन घेणार आहोत. बघा तीनही फुलांना मी आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये आपण थोडंसं काडीच्या मदतीने पाकळ्यांना आकार द्यायचा आहे आणि मध्ये एक ऑरेंज रंगाचा डॉट देऊन घेतला. आता ह्या जी फुलं काढलेली आहे त्याला देठसुद्धा आपण काढणार आहोत. बघा ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे, रोजची काढण्यासाठी आणि पटकन होणारीच आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर लुक आहे बघा. फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. मध्ये आपण सरळ देठ काढून घेणार आहोत त्यामुळे रांगोळीमध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. फायनल लुकसुद्धा आपल्या रांगोळीचा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता. बघा फायनल रांगोळीसुद्धा तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, आता उद्या शनिवार आहे तर त्यानिमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे. जय हनुमानाची आपल्याला इथे रांगोळी काढायची आहे बघा. जय हनुमानच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढून घेतलेला आहे मी. खालच्या बाजूला पण छोटासा दिवा काढून घेणार आहोत. जसं लांबण दिवा असतो ना त्याप्रमाणे हा दिवा काढायचा आहे. खाली एक फूल काढून घेतलेलं आहे बघा गोल पाकळ्यांचं आणि एक आकार काढून घेतलेला आहे दिव्याचा. आता जी दिव्याची ज्योत असते ती काढायची आहे आणि बाजूला प्रकाश पडलेला आहे असं दाखवायचं आहे बघा रांगोळीमध्ये. मध्ये थोडंसं पिवळा रंग भरून घेतलेला आहे आणि रेषा मारूनच आपल्याला प्रकाश दाखवायचा आहे. बघा मी प्रकाश दाखवलेला आहे त्यामध्ये थोडासा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. आता आपण बाजूला एक गदा काढून घेणार आहोत. बघा जो समईचा आकार आपण काढलेला आहे त्यामध्ये थोडं थोडं रंग डॉट देऊन घ्यायचे आहेत किंवा थोडासा रंग भरला तरी काही हरकत नाही. अगदी झटपट होणारी ही रांगोळी आपल्याला बघा रोजची काही असते तर पटकन होणारीच ही रांगोळी आहे. आता एवढीही जरी रांगोळी तुम्ही काढलीत तरीसुद्धा खूप छान दिसते बघा. बाजूला थोडीशी फुलं काढायची आहे. आता इथे मी गदा काढलेली आहे बघा. आता गदा काढायलासुद्धा काही ड्रॉईंग वगैरे केलेली नाही आहे, फक्त डॉट देऊनच थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे झाकणाच्या मदतीने आणि बॉर्डर देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी पटकन होऊन जाते ही रांगोळी. बघा सर्वच रांगोळी अगदी सुंदर आहेत, रोजच्या काढण्यासाठी झटपट होणारे आहेत. तुम्हाला जर माझ्या रांगोळी आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा आणि अगदी सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. नक्कीच तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करा. तुम्हाला रांगोळी आवडली, कोणती रांगोळी आवडली नाही ते सुद्धा तुम्ही मला अगदी निसंकोचपणे सांगू शकता. बघा मी इथे जय हनुमानाचं लिहिलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी पाटावर काढायची आहे बघा, जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. आता दोन्ही बाजूला पण छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत. फायनल रांगोळीसुद्धा अगदी सुंदर दिसते. आता अशीच रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.